डॉक्टर नमस्ते. नमस्कार. पाथर्डी नगर परिषदेची ही जी निवडणूक आता लागलेली आहे ही खरं तर 2 डिसेंबर 2025 रोजी होणं अपेक्षित होतं. मात्र राज्य निवडणूक आयोगाच्या सांगण्यानुसार ही निवडणूक 20 डिसेंबर रोजी पार पडते आणि 21 डिसेंबरला प्रत्येक तालुक्याला आपला स्वतःचा एक नगराध्यक्ष मिळणार आहे. पाथर्डी नगर परिषदेच्या अनुषंगाने बघायला गेल्यास ही जी निवडणूक आहे ही विकास कामांवरती व्हायला हवी. विकास काम हा या निवडणुकीचा एक अजेंडा म्हणा किंवा उद्देश असायला हवा अशी शहरवासियांची मागणी आहे किंवा त्यांचं म्हणणं आहे. मात्र ही निवडणूक विकास कामांऐवजी भरकटलेल्या मुद्द्यांवरती जास्त होताना दिसते. यावर तुमचं काय मत आहे? अतिशय चांगला प्रश्न विचारला आपण. आम्ही जेव्हा 2016 मध्ये स्वर्गीय राजीवजी राजे यांच्या नेतृत्वाखाली आमदारताईंच्या मार्गदर्शनाखाली ही निवडणुकीला सामोरं जाताना त्यावेळेस आम्ही वॉटर मीटर गटर या शहराच्या मूलभूत ज्या सुविधा आहेत याला प्राधान्यक्रम देऊन ही निवडणूक आम्ही सामोरं गेलो आणि याचाच एक परिभाग म्हणून आमदारताईंच्या राजूराजेंची असणारी दृष्टी आणि त्यावर 5 वर्ष आमदारताईंच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी आणलेल्या मोठ्या विकास निधीमुळे अतिशय शाश्वत आणि मोठी कामं आपल्या शहरामध्ये पाथर्डी शहरामध्ये झालेली. त्यामध्ये प्रामुख्याने सांगताना पाणी पुरवठा योजना असेल जी 92 कोटीची योजना आहे. त्याच्यानंतर भूमिगत मल निस्सारण योजना आहे की जी सुमारे 222 कोटी आहे, पण टॅक्स वगैरे जीएसटी जाऊन ती 176 कोटीची योजना होते. त्याच्यानंतर ओपन थिएटर आहे. ओपन थिएटर पहिलं नाव होतं, परंतु आता स्वर्गीय माधवराव निराळी ऑडिटोरियम सांस्कृतिक भवन त्या ठिकाणी झालेले आहे. लोकनेते गोपीनाथ मुंडे जॉगिंग पार्क आहे तिथे. तसेच रस्ते, उपनगरातील रस्ते, वाड्या वस्त्या, इलेक्ट्रिक पोल, हायमॅक्स हे ज्या उपनगर असतील किंवा गावातील मुख्य भाग असेल, पेठेच असेल, जी ज्या भागातील गरज आहे त्याप्रमाणे आम्ही सर्व कामे केलेली आहेत आणि अतिशय चांगली सुसज्ज अशी पालिकेची इमारत आहे जी जिल्ह्यातच नाही तर राज्यामध्ये सुद्धा त्याचं कौतुक होतं आहे. आणि हे सर्व आमदारताईंच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी मोठ्या प्रमाणात आणलेल्या निधीमुळे राज्य सरकार केंद्र सरकारच्या निधीतून या मोठी कामं मागील 5 वर्षामध्ये कामं झालेले आहेत. आपण म्हणाल की निवडणूक विकासाच्या मुद्द्यावर होताना दिसत नाही, तर अगदी बरोबर आहे. कारण की त्यांना सांगण्यासारखं काही नाही विरोधकांना. त्यांना फक्त आरोप करायचे आहेत. विकास कामं तर ते काही करू शकत नाही. त्यांचे जे आहेत उमेदवार ते 5 वर्ष आमच्याबरोबर होते विरोधी पक्ष म्हणजे याच्यात पालिकेत. त्यांनी विकास कामावर एकही शब्द कधी उच्चारलेला मी बघितलं नाही. त्यांचे लक्ष दुसरीकडेच असावं. आणि याच्यामध्ये जेव्हा आम्ही एक केलं म्हणजे 16 ते 21 मध्ये असताना 19 ते 22 हे त्यांचं सरकार पण आलं होतं त्यावेळेस, तर त्याच्यातलं 10 रुपयाचा सुद्धा निधी पाथर्डी शहरासाठी का नाही आणला याचं उत्तर त्यांनी खरं दिलं पाहिजे. खरं म्हणजे त्यांना जनतेसमोर मत मागण्याची सुद्धा त्यांनी मागितलं नाही पाहिजे. कारण 3 वर्ष तुमचं सरकार होतं तरी तुम्ही DPDCचे 3 वर्षातले 1800 कोटी त्यातलाही एकही रुपया आणला नाही. राज्य सरकारकडून कुठला निधी आणला नाही. आणि आज आम्ही केलेल्या एवढ्या मोठ्या प्रचंड म्हणजे ही जी कामं आहेत तर ही पुढच्या पिढीला सुद्धा आठवणीत राहतील. आणि अशा या कामावर ते भ्रष्टाचार झाला आणि भ्रष्टाचार झाला. मी नम्रपणे सांगू इच्छितो की भ्रष्टाचार हा कुठलाही प्रकार नाही. त्यांना कावीळ झाल्यासारखं ते फक्त भ्रष्टाचार दिसतात, सांगण्यासारखं काही राहिलेलं नाही. त्यामुळे ते आमच्यावर बेछूट आरोप करतात.